नमस्कार, मी राजेंद्र धुळशेट्टे. आपण पाहत आहात RRD न्यूज मराठी. उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे असलेले दोन्ही उमेदवारांनी आपापल्या प्रचाराची सुरुवात याच मंदिरातून श्रीफळ फोडून केली आहे. आपण आज याच वांजरवाडा येथील श्री संत गोविंद माऊली मंदिर परिसरात आहोत. सध्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. आपण याच मतदारसंघात लोकांच्या काय भावना आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहू शकता की या ठिकाणी अनेक या गावातले नागरिक बसलेले आहेत. या पंचक्रोशीतील प्रत्येक व्यक्ती या मंदिराला दर्शनासाठी येत असतो. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सध्या काय परिस्थिती आहे या मतदारसंघामध्ये. मामा, आपण कुठले काय सांगा? नरसिंह प्रभाकर जानापुरे, राहणार वांजरवाडा. काय करताय तुम्ही? शेती. काय सध्या निवडणूक सुरू आहे, काय कुणाचं वार आहे? सध्या वार हाय बनसोडे साहेबाच आहे. कसं काय? विकास केले ते ना. शेतीला भाव मिळतो का? शेतीला भाव मिळतो, फक्त धान्याला भाव मिळत नाही. मग तुमची नाराजी नाही का? नाही, त्यात काय नाही. आता बघू आता पुढच्या ते काय होते. मामा, आपण काय करता, काय सांगा? शेती करतो साहेब. काय परिस्थिती आहे सध्या? महायुतीकडून संजय बनसोडे आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भालेराव आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे? सध्या वार बनसोडे साहेबाचा आहे, पण आता उद्या आणखी दोन तीन दिवस शिल्लक आहेत. आणखी काय बदल होईल काही सांगता येईल. आता तुम्ही शेती करताय म्हणताय, तुम्ही या सरकारवर समाधान आहेत का? समाधान आता शेतीमालाला भाव नसल्यामुळे थोडं नाराजी वाटते. मग आता मतदान कोण्या सरकारला करणार तुम्ही? आता बघू, आणखी काही निश्चित झालेलं नाही. मामा, आपण कुठले? इथले काय करताय? मजुरी करतो. मजुरी करताय. मग या 5 वर्षामध्ये मजुरी मिळाली का? तुमच्या हाताला काम मिळालं? काम मिळालं नाही, काही मिळालं नाही. त्याचं आम्हाला अजून काही कुठली स्कीम भेटली नाही त्या साहेबाच्या. आम्हाला बनसोडे साहेबांनी तुम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला नाही? या मंदिरासाठी सभागृहासाठी 1 कोटी रुपये दिले म्हणतात, काय खरंय? दिले म्हणतात, आता काय खरं की काय नाही. कुठलं काही काम बी चालू नाही किंवा आता दिले म्हणून कसं धरावं याचे. काम चालू झालेलं दिसे खरं. आता दिले हाय ना ते. मग आता हे सरकार कोणतं बरं वाटतं तुम्हाला? सरकार बदलायचंय? तर सरकार बदलतातच, लोकांना कशाला ठेवतात? बदलायचं. अजून काही वृद्ध व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय मामा? काय बाळासाहेब? कुठले? आपण विटालीचा वांजरवाड्याचे. वांजरवाड्याचे. काय करताय? शेतात करतो. काय करतो? शेतात करताय. आता सध्या निवडणुका सुरू आहेत, प्रचार मोठ्या प्रमाणात होतोय. कोण उमेदवार तुम्हाला बरं वाटते? आता काय काय आपलं काय करायला त्याच्यातलं साहेब आम्हाला? अरे ह्याच्यावर टाक मिळेल त्याच्यावर टाकायचं आपलं काम आहे. बरं, सरकार कोणतं चांगलं वाटतंय? सरकार मोदी चांगला वाटतंय आम्हाला. आता एकीकडून बनसोडे थांबले, एकीकडून भालेराव आम्हाला थांबले. चांगला आवडते बनसोडे. बरं. शेतीमालाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. परवडती का शेती? आता काय करावं साहेब? आता काय करावं? मग आता बनसोडे त्याच सरकारमध्ये आहेत की? मग बनसोडेच मत आहे आपलं. बर. अजून आजोबा आहेत आपल्या सोबत, आपण आजोबाकडे जाऊन घेणार आहोत. आजोबाच काय मत आहे, काय सांगाल आजोबा? काय काय चाललंय? काय नाही, लोक निवांत. प्रचाराला लोक यायलेत की काय चाल, मग काय मत आहे तुमचं? काय नाही. कुणाची हवा आहे जोरात? बनसोडेची. बर. कसं काय? काय बनसोडे म्हणा. तुमचं मत हो, अनुभवी आहात आजोबा. नाही आम्हाला त्याच्यात अनुभव. काय बनसोडे म्हणता तुम्ही? बनसोडे तुम्हाला सांगतो कार्यकर्ता माणूस आहे, चांगला आहे आणि हिंदू समाजाचा आहे आपला. भालेराव पण मातंग आहेत, हिंदू साईड ना तो. भालेराव पण मातंग आहेत की? ते बी आहेत, पण आमची भावना ही आहे बघा. आता तुम्हाला काय का वाटला? बरोबर. अजून आपल्याकडे काही शेतकरी आहेत, आपण त्याच्याकडे. मामा, झाली का सोयाबीनची रास? झाली. किती झालं सोयाबीन? सोयाबीन झाली 20 साहेब. भाव काय मिळाला? भाव 4000. 4000. आता मग आता निवडणूक आहे, काय करायचं ठरवलंय? आता काय करावं साहेब, तुमच्या मनावर. आमच्या कसं म्हणावं? आम्हाला काय कळायचं त्याच्यात? मतदानाचा अधिकार तुमचा आहे. हो, मतदान. काय करावं आम्ही मतदान असून? सरकार चांगलं आहे का हे? कोणतं? सध्या जे सरकार होतं ते चांगलं आहे का? चांगलं बी तेवढंच आहे, वेगळं बी तेवढंच आहे. सोयाबीनचे पूर पडी पीक विमा मिळाला का तुम्हाला? नाही, ते कागदावर आहे.
हा. नाही मिळाला. लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुमच्या घरी? आमच्याकडे नाही त्याला. का बर? काय की आता त्याला माहित. अजून काही आपल्या सोबत शेतकरी आहेत. काय सांगा मामा, काय करताय तुम्ही? शेतीच करता काय. किती आहे शेती? हाय 5 एकर. 5 एकर. किती झालं उत्पन्न? उत्पन्न काय झालं, 0 झालं आता. हा. उत्पन्न नाही, बिटपन्न नाही. हा. तिकडे बघा, तिकडे उत्पन्न नाही, काहीच नाही, 0 झाले. काय मग त्यांनी काय नाही. हा. 0 झालं काय, कुणाचं आलंय कुणाचं गेलंय. आता विधानसभेची निवडणूक आहे, प्रचार जोरात सुरू आहे. मग काय वारं कुणाच आहे? आता वार बघा खिचडीच आहे. खिचडीच आहे. हा. आता ते त्याच्या मनावर आहे. बरं, सरकार बदलावं का काय करावं? बदलावून बदलावं लागतंय. सरकार बदलल्या बघत मार्ग नाही. बरं. अजून एक आजोबा आहेत आपल्या सोबत. काय माऊली, काय जय हरी विठ्ठल. काय म्हणते निवडणुकीचं वारं? बरं आहे की. हा. बरं आहे. मग काय रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी का कमळा का वाजवा घडी? काय घडी हा? का बरं घडी? सरकार बदलावून. आता घडी सरकार मध्ये आहे ना. हा, सरकार घडीच आहे. काय काय म्हणतात लोक, काय भावना आहेत तुमच्या? तुतारीला. तर अजून आपण काही तरुण युवकांकडून जाणून घेणार आहोत. काही युवक आहेत आपल्या सोबत. भास्कर, वांदरवाड्याच्या शेती आहे? नाही, मंदिरात. हा, मी मंदिरातले हा. मंदिरात राहता. मंदिराला 1 कोटी रुपये दिले म्हणतात बनसोड्याला. आपल्याला ते माहित नाही. आपल्याला विचारणं तरी आजीबाई मंदिराचं काम सुरू झालं नाही म्हणून जात आहेत. आपण तरुणांच्या भावना जाणून घेणार आहोत. काय नाव मामा, आपण कुठल्या? मी नारायण शिशराव पाटील, वांदरवाडा. किती आहे शेती आपल्याला? मला 3 एकर शेत आहे. बरं, सध्या आता निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. दोन्ही उमेदवारांनी येऊन तुमच्या माऊली चरणी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे. तर वारं कुणाचं आहे? वारं आता सध्या भालेराव साहेबाचा आहे. बरं, का बरं? कारण का तर शरद पवार साहेबाकडे बघून आहे. असं बनसोडे साहेबांनी तर 6,500 कोटी रुपयांचे काम दिले. आता एक सांगा, आता कुठलं काम त्यांचं? बनसोडे साहेबाचं एक काम सांगायचं फक्त. कोणतं का ह्या गावामध्ये? फक्त एक झालंय, महादेव मंदिराचं तेवढं एक काम झालंय. प्यायला पाणी मिळतंय का नळाला? काहीच नाही. कुठल्याही तुम्ही गावामध्ये जावा, कुणालाही विचारा, एक तरी थेंब पाणी हाय नळाला म्हणलं तर कानाला खडा लावून. मंदिराच्या सभागृहाला 1 कोटी 1.5 कोटी रुपये दिले म्हणतात. ते कुठे दिलेत की कुणाला दिलेत की अजून यातलं काम काय झाले? आता 1.5 कोटी दिले तर काम काय झाले? ते सगळं कुण्याही म्हाताऱ्या बुद्रुक माणसाला विचारा, जशाला तसं पहिलंच मंदिर आहे, अजून तर कोणी दिलंच नाही. एवढा विकास झालाय म्हणते ते काहीच नाही, काहीच. आता हे काय तुम्हाला सांगायला की फक्त महादेव मंदिराचा तेवढा एक सभा मंडप आमच्या इथं बनसोडे साहेबाचा आलाय. त्याच्यानंतर कुठंच काही एकही असा कुठेही चालला नाही. मग त्यांचं काम जर बी कोणी म्हणलं हे काम झालंय म्हणून दाखवा, त्याच्यासाठी आम्ही कानाला खडा लावतो. मग आता सरकार बदलायचंय. एक महादेवाचं सभा मंडप तेवढं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर कुठलंच काम झालेलं नाही. ह्या रोडचं आश्वासन दिले. मराठा आरक्षणाच्या वेळेस आम्ही जांभला काळे झेंडे घेऊन थांबलो होतो, त्यावेळेस संजय बनसोड्याच्या पोलीसवाल्यानं अंगावर गाड्या सुद्धा घातलेत मराठा महासंघाच्या. कारण का ते आरक्षणाचा प्रश्न होता आमचा. तर इथं आल्यावर म्हणजे हे रोड करून देतो 15 दिवसाच फक्त. इथं कॅमेरे आहेत, कॅमेऱ्यामध्ये कॅच झालेला आहे 15 दिवसामध्ये. आता हे का इथं 3 महिने झाले. हा रोड कुठं जातो? हे वकर्णा, कंदार, उंबरदरा, कंदारला जाणारा रस्ता आहे. 5 वर्षाच्या रस्त्याचं काम काहीच नाही. आता ह्या वळाच्या हे फक्त माऊलीच्या आशीर्वादाने एवढा आमचा रोड चांगला आहे. त्या हल्लरच्या खाली गेलो, तुमची मोटरसायकल जायना ना गाडी जायना. मग सरकार बदलायचं. सरकार बदलायचे. आम्हाला उद्धव ठाकरेचं सरकार आणायचंय. तर अजून काही आपल्या सोबत काही ज्येष्ठ माणसं आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय माऊली, रामकृष्ण हरी. काय चालू आहे सध्या वातावरण निवडणुकीत? काय प्रश्न आहेत? सुटलेत का सगळे विकासाचे प्रश्न? काही सुटले तर राहील. कोणाचं वातावरण चालू आहे? बरं आहे साहेब. कोणाचं?
बीजेपीचा. बरं बरं. मला वाटतं तसं. बरं, तुम्ही शेती करताय काय? करतो शेतीमालाला भाव नाही, नाही मग बीजेपी सरकार चांगलं आहे. तसं म्हणता येणार साहेब, कोणते कसं राहते कोणतं कसं राहते, आता सगळेच भाव म्हणलं तर कसं जमव. बरं बरं. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले म्हणतो तू कोण नाही सांगणार का? पण बरी आहे का ही योजना? चांगली आहे योजना. बरे पैसे आणून महागाई होऊन पाणी नाही गावामध्ये, पाणी प्यायला इथं 10 वर्षाचा काळ गेला समजून बसायचा. बरं. इथं पाणी नाही प्यायला. हा. माऊलीचे आशीर्वाद, माऊलीच्या हजार मालीला येऊन बोलायचं, हा. आणि माऊली त्यात नावावर माऊलीला पाणी नाही दिवायला. काय करावं त्यामध्ये? माऊलीला 1.5 कोटी रुपये दिले म्हणतात. कुठले दिले? आज कुणाच्या ह्याच्यात पडले 1.5 कोटी रुपये? कुठं आहेत? नळाला प्यायला पाणी येते की नाही? पाणी तर इकत आहे. हा. हो का, घरून पाणी याची वेळ आहे तर इकत पाणी आहे समजा. बरोबर. तर अजून काही आपल्या सोबत तरुण आहेत, युवकांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. काय सांगाल बंधू, काय शिक्षण झालं आपलं? रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ह्या वेळेस बरं. आम्हाला सरकार बदलायचंय. महागाई, नंतर हे बेरोजगारी, हे नंतर जवान मुलांचं शिक्षणावर 18% GST, अग्निवीर तर ते केंद्रातला प्रश्न आहे. आता हे केंद्रात तर आम्ही इथं महाराष्ट्राचं सरकार आणले, महाविकास आघाडीला आणले की आम्ही केंद्रामध्ये, हे महाराष्ट्रातून. ओके. आता ह्या वेळेस पण महाविकास आघाडीला. बरं बरं. संजय बनसोडे सांगतात 7,500 कोटी रुपयांचे विकास कामे केले. काय आहे की आमच्या गावात तर कुठलाच विकास झाला नाही. तुमच्या इथं ह्या माऊलीला अभिषेक करायचं म्हणलं तर पाणी नाही तेवढा. तुमच्या युवकांसाठी ते क्रीडा मंत्री पण आहेत, काही क्रीडा विभागाचा काही लाभ? आता ह्या उदगीर जळकोट विधानसभेत पण आता काही तेवढा हे झाला नाही. क्रीडामध्ये कोणता खेळाडू कुठं ऑलिम्पिक मध्ये गेला नाही ना, कुठं काय गेला. ते ह्याच विधानसभेचे आमदार आहेत. कुठलाच नाही. कोणताच नाही. बरोबर. हा, ते होते ते पण ते धीरज भैया, अमित भैया, खासदार चषक, आमदार चषक त्याच्याच ह्याच्यानं होते. पूर्ण जिल्ह्यामध्ये होते, लातूर जिल्ह्यामध्ये. पण त्यांनी नाही. मग सरकार बदलायचं? हो, बदलायचं. काय मग वारं काय? आज त्या तेलाचा टिप्पा जर घ्यायचा म्हणला 15 किलोचा तर 2200 रुपयाला आहे. आणि आमच्या शेतकऱ्याचं 1 क्विंटल सोयाबीन, 1 कट्टा नाही, 1 क्विंटल सोयाबीन 4000 रुपयाला आहे. पैसे इकडून पैसे देतात ना, लाडकी बहीण असेल, लाडकी बहीणचे पैसे. आता इथं हे कशाचं आहे, कृषी केंद्र आहे. इथं जर घ्यायला गेलं सामान तर एका शेतकऱ्याचं 10,000 20,000 हजार रुपये बिल होते औषधाचं. तणनाशक म्हणा, कीटकनाशक म्हणा, खत बिये त्याला काही लागतात का? 1,500 काय व्हाले. आज या लेकराला दिवाळीला कपडे घ्यायचं म्हणलं तर 2-2 हजार रुपयाचे कपडे लागले. सरकार बदलायचं. हो, सुटतील ना. 38,000 रुपये मदत, 4 एकर शेत आहे. 42,000 रुपये मदत खात बी झालं. 42,000 रुपयाचं ते सोयाबीन झालं. काय उरलं काय मला? रोजगार बी नाही. उरलं काय मला? काहीच नाही. काय उरलं काय? मग आता सरकार बदलायचंय. सरकार नाही, सगळंच बदलायचं आता. मतदान कुणाला करायचं? सगळंच बदलायचं आता. तर हे आहेत युवकांच्या तीव्र भावना. अजून काही आपल्या सोबत काही युवक आहेत, काही बोलणार असतील तर. आपण एक शेतकरी आहे, जात आहेत. काय मामा, सोयाबीनच्या राशी करताय? सोयाबीनच्या राशी सगळ्या पाण्यानं ओल्या झालेल्या आहेत. आणि मग शेतकऱ्याला एवढा खर्च करून काही उरत नाही. तुम्हाला किती शेती आहे? आम्हाला 3 एकर शेती आहे. 3 एकर शेती आहे. सगळं सोयाबीन? आमचं सोयाबीन होतं 2 बॅग. किती झालं? 12 कट्टे झालं. काही उरलं का? काय उरलं नाही, सगळं पाण्यानं वाहून गेलं. आता उमेदवार यायलेत, मत मागायलेत, कुणाला देणार तुमचं मत? मत कोणालाच देऊ नये असं चाललंय बघा. कुणाला तर द्यावं लागेल ना. देण्यात काय फायदा आहे? उपयोगच नाही की. 4,000 रुपये बॅग, 4,000 रुपये, 5,000 रुपये बॅगला गेले. ते कोणतं सरकार बरं वाटतंय तुम्हाला? उद्धव ठाकरेंचं का फडणवीसांचं? कोणतं सरकार नको आहे आम्हाला. ते असं करून काय करणार? आम्हाला बिया, आम्हाला सोयाबीनला याला त्याला भाव दिले तर चालतंय. 1,500 द्यायला तर मत टाकून घ्यायला ते काय उपयोग आहे? आता तुम्हाला महाविकास आघाडी भाव देईल वाटते? नाही, द्यायचा काही विचार नाही. बरं, आता या 2 मतदारसंघामध्ये 2च तुल्यबळ उमेदवार आहेत. एक संजय बनसोडे, त्यांनी म्हणतात की 6,500 कोटी रुपयांची मी विकास कामे केलेत. आणि सुधाकर भालेराव, या दोघांपैकी कोण चांगलं?
कोणी बी चांगलं नाही, पाणीच नाही गावात, आणि हे काय करा, देवाचा अभिषेक करायला पाणी नाही. एवढीच आहे ना वाईट? मग हा ना, 750 कोटी रुपयाची वॉटर ग्रीडची योजना आणली म्हणतात. वाटणे तुमचे आणून सगळे रोड उकरून टाकले, माणसाला जात आहे ना, उकरून टाकले, त्याचा नीट नाही, पाणी नाही गावाला, काहीच नाही. आणि पांदनमुक्ती रस्ते, शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडले म्हणते. नाही काहीच सोडले नाहीत, काय सोडले नाहीत. तर अजून काही आहेत आपल्याकडे तरुण युवक संगम भाऊ. काय बंधू, काय करताय आपण? काय नाही, हॉटेलचा व्यवसाय. हॉटेलचा व्यवसाय. वा वा, चहा विकताय. नरेंद्र मोदी सुद्धा चहा विकते. होय. मग काय चाललंय आता निवडणुकीत? काय नाही, आपण संजय बनसोड्याला बदलायचे. आता हॉटेल म्हणल्यावर ह्या पंचक्रोशीतले लोक सगळे तुमच्याकडे चहा प्यायला येतात. चर्चा राहते. काय लोकांमध्ये चर्चा? लोकांमधली काय नाही, पण मी माझी तीव्र भावना सांगतो. ज्या वेळेस माझ्या लेकराचं काम पडलं होतं, बरोबर, त्या टाइमला संजय भाऊकड 3दा गाडी घेऊन गेलो. 15,000 रुपये गाडीचं भाडं दिलं होतं. त्या माणसानं म्हणला, मी काय कॉन्ट्रॅक्टदार आहे का, मी कोण आहे, मी तुम्हाला कसं मदत करतो. कशाचं काम होतं? माझ्या लेकराच्या कॉलेजच्या संदर्भामध्ये बोलायचं होतं, शिक्षणाच्या. बरं. मग जनतेतून आमदार झालेला आहे, शेवटी वांगरवाडा जिल्हा परिषदून ऍडव्होकेट आहे माझा मुलगा, आणि त्याच्यात मला बोलायचं होतं. बरं. आणि त्या कॉलेजवाल्याने काय म्हणले होते की बाबा थोडं आमदाराचं किंवा मंत्र्याचं लेटर आणला तर तुला शिक्षण क्षेत्रामध्ये फीची कमतरता होईल. मग आम्ही घेऊन गेलो आमच्या गावच्या सभापतीला, बालाजी ताकबिडे यांना. थोडं पुढे. मग त्यांना तिथे घेऊन गेलो. त्याने तिथे बसले, मी काय कॉन्ट्रॅक्टर आहो का, मी कोण आहे, मी कसं मदत करू शकतोय. ती तर म्हणतात ना 24 तास मी रात्री बेरात्री फोन उचलतो प्रत्येकाचे. त्यांना माझ्या पुढे घेऊन या म्हणलं तर इथे गावातले मला बोलू देना गेले. त्याच्या आले होते ना त्यांनी, आलते, पण हे आमच्याच गावातले दुसरे आहेत बक्कळ, गबस म्हणणारे. खरं ना गोडा, तू आलास की काय तर वेगळंच येते म्हणला, गबसले. आता काय तुतारीच वाजवायची ठरली? नाही, तुतारी काही नाही, पण आधी त्यांचा समाचार घेऊनच पुढलं बोलायचं आपल्याला. आता उरलेत किती 4 दिवस येतील ना. तुतारीचं तर काय, ह्यांनी सुद्धा तेच केलेत. ह्यांनीच तेच केलेत. तिथं जा कॉलेजला, मला कॉल कर, मोबाईल स्विच ऑफ. बरं. मग आता निवडून कुणाला द्यावं? आता निवडून नाही तिकडे, आपल्या अपेक्षेत आमदारच काय कामाचे नाही तिकडले, आता ऑप्शन नोटा एकही माहिती नाही. आपण वांजरवाडा येथील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्यात. प्रचंड नागरिकांनी समस्यांचा पाडाच वाचलाय. योगायोगानं याच गावचे प्रथम नागरिक सरपंच नळंदवार साहेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. सावकार, नागरिकांनी म्हणतात प्यायला पाणी मिळत नाही, रस्त्याची कामं झाले नाही, प्यायला पाणी मिळत नाही असं हे विषय आता बरोबर आहे. आमचं गाव गेली 25 वर्षापासून दुष्काळात आहे, टंचाईमध्ये आहे. तरी आता आपल्याला जनजीवन अंतर्गत 44 कोटी रुपयाची 18 खेडी योजना मंजूर झालेली आहे आणि त्याचं काम चालू आहे. त्या कामाचे सुद्धा पाईपलाईनचं काम केलेलं आहे, अर्धवटचं काम झालं आहे. मी त्याची तक्रार सुद्धा मी माननीय कार्यकारी अभियंता पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार केली की काम वेळेवर होत नाही, दिरंगाई होत आहे, गुत्तेदार लवकर येत नाही, काम करत नाही. त्या एजन्सीच्या विरोधात मी सुद्धा तिथं अर्ज दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही 4-5 महिन्यामध्ये आपल्याला हळदीच्या तळ्यावरून पाणी चांगल्या प्रकारे आपल्याला पुरवठा होईल असं मला ह्या ठिकाणी आशा वाटते. रस्त्याचे काम, रस्त्याचं सुद्धा आता रस्त्याचे काम झाले नाहीत म्हणतात. रस्त्याचे काम थांबा मला तर बोलणार नाही तर तुम्ही तर बोला, मग बोला नाही तर मग तुम्ही बोला, मग मी बंद करतो. मग घ्या, मग ते सांगा, मग तू बोला मी पुन्हा बोलतो. सांगा ना, उत्तर सांगा. रस्त्याचे काम आता मी इथं आपल्या दलित वस्ती असतील, जनसुविधा असेल, ज्या माध्यमातून जे काही निधी आला मला सांगा, वांजरवाडा ते उंबरदरा असंच कंधार जाणारा जळकोट तालुक्यातला पहिला रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दूरावस्था दिसते. यासाठी पाठपुरावा काय? यासाठी सर्वप्रथम मी सरपंच झाल्यावर सुद्धा आम्ही हे रस्ता ODR मध्ये आहे, आउट ऑफ डिस्ट्रिक्ट मध्ये आहे आणि ह्याचा देखभाल दुरुस्तीचा ताबा हे आपल्याला जिल्हा परिषदच्या ह्याच्यात जातो. त्यावेळेस आपण जिल्हा परिषदला ठराव घेऊन ह्या संबंधित वर्ग हे BNC कडे वर्ग करण्यात आला, रोड 6 किलोमीटरचा, आणि 6 किलोमीटरचा रोड वर्ग करण्यात आल्यावर परवा आता आपल्याला ह्या ठिकाणी या कामाचं परवाच भूमिपूजन झाले. 9 कोटी रुपयाचा रस्ता हे उंबरदरा ते वांद्रवाडा पाठीपुढे गाव वारकऱ्यांचं गाव आहे. मंदिराला निधी दिलाय म्हणून सांगितलं जातंय, पण कोणीच म्हणत नाही की काम सुरू नाही. का काम सुरू झालं? एकदम फुल पाणी चालू आहे. आता आपल्याला साहेबांनी, मंत्री मोदी साहेबांनी सुद्धा बंद आहे बोर, ते आपल्याला ह्या आणखी सुद्धा बंद आहे बोर. महिला सगळ्या येतात हो, पुऱ्या गावचं तुमच्याकडे दळण येते. 5-6 गावामध्ये मोठ्या त्या दळणासोबत निवडणुकीचे दळण होत असेल, गप्पा छप्पा काय करणार विषय.
असं हा काय ना. काय वार आहे सध्या? वार काय लोकांच्या मनावर आहे, जनतेच्या मनावर आहे. तेच उग कुजबूज. आता का 50% होईल आमच्याकडे दोन्ही इकडे अच्छा 50-50. पण सरकार बरं वाटते का? काय बी नाही बरं. बिल किती येते तुम्हाला? मला 3,000 3,500 रुपये 2,500 परवडते का check? काही परवडणार. चक्क्या गावात लई झाले आता. पहिले परवडत होतं, आता परवडत नाही गेले. मग आता सरकार बदलावं की हे कसं करायचं? सरकार बदलतच आपण ऑटोमॅटिक बदलणार आहे सरकार. बदलणार आहे. हा. तर आपण इथं थांबूया. अजून एक तरुण आहे आपल्या सोबत, आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आपलं नाव काय? गजानन पदमपल्ले. गजानन पदमपल्ले. पूर्वी तुमचा एक विषय ऐकून होतो की तुमच्या शेतीच्या रस्त्याचा वाद होतं. हो बरोबर आहे. आणि शेती रस्ते तर खूप मोठ्या प्रमाणात झाले त्या तालुक्यात असं सांगण्यात येते. काय तुमचा प्रश्न? आज तागायतपर्यंत वांजोडा सर्कल मध्ये एक सुद्धा झालेला नाही. आता मातोश्री पांढर रस्त्यापासून प्रत्येक शेतकऱ्याला शेताच्या बांधापर्यंत रस्ता करून दिला म्हणून सांगितलं जाते. मंजुरी भरपूर अशा भेटल्या आहेत, पण तो आतापर्यंत तागायतपर्यंत आतापर्यंत एक सुद्धा झालेला काय काय वारा चालू आहे सध्या निवडणुकीला? सध्या वार काही नाही. आता सध्या तर दोन्ही बाजूनी चालू आहे, 50-50 चालू आहे. कामं तर दोघांची पण झिरोच आहे. कोण बरं वाटतं या दोन्ही उमेदवारांपैकी? आम्हाला दोन्ही पर्याय नको आहेत. आम्हाला तागायचं ते तिसरा पर्याय कोणी जर भेटला तर आम्हाला चांगलं होतं. परंतु शिक्षण काय झालं? माझं एम.कॉम चालू आहे. एम.कॉम चालू आहे. सरकार बदलायच काय करायचं? हो बदललेलं चांगलं आहे. बदललेलं चालू. हो. आता एकीकडून संजय बनसोडे आहेत, एकीकडून भालेराव आहेत. भालेरावांनी 10 वर्ष प्रतिनिधित्व केलंय. हो बरोबर. परत ते निवडणुकीत आहेत. संजय बनसोडेंनी 5 वर्ष केले, परत ते निवडणुकीत आहेत. मग आता कुणाकडे कौल आहे? अगोदर भालेराव साहेब 10 वर्ष होते, पण आज तागायत पण त्यांनी कोणतेही काम वांजोडा सर्कल मध्ये तर केलेलं नाही. संजय बनसोडे साहेब 5 वर्ष होते, जेवढे काही कामं केलेले आहेत पूर्णच्या पूर्ण कोरी कामं आहेत. आता मंदिराला एवढा मोठा निधी दिला आणि त्यांनी कुठं काय झालेलं आहे? मंदिरासाठी काहीच झालेलं नाही. आता निधी दिलाय त्यांच्याकडेच माहिती. आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांनी किती कमिशन खात आहेत, काय करतायत ते त्यांना माहिती. आता एवढं मोठं वॉटर ग्रीड पाण्याची योजना आणली त्यांनी. आता पण रोड एकही ठेवला नाही, सर्व रोड फोडलेले आहेत. पण तो पाईप अजून एकही टाकला नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. कुठलाच एकही पाईप टाकलेला नाही. काय करायचं? रस्त्याची कामं केलो म्हणतायत. कुठे रस्त्याची काम केली? होकर्णा रोडला एक वेळ जाऊन या. जर तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही स्वतः जाऊन या होकर्णा रोडला. एक खड्ड्यामध्ये रोड आहे का रोडामध्ये खड्डे आहेत तेच कळत नाही. आता या 5 वर्षात ते काम झालं नाहीये, आतापर्यंत झालेलं नाहीये. आता अगोदर केलं होतं, परंतु ते अगोदर अर्ध केले, अर्धवट केलेलं आहे काम. ती बी त्याला आणखी खड्डे पडतायत सध्या. ते काय करायचं आम्हाला? 1 वर्षाखाली काम केलेलं, पाणी आलेलं, अर्धा रोड तर वाहून गेलाय. हा तर हा आहे जळकोट तालुक्यातील वांजरवाड्या गावचा आणि या वांजरवाड्या जिल्हा परिषद सर्कल मधील मतदारांचा कौल. आता इथे थांबूयात आपण. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, वांजरवाडा, जळकोट.